गणेशाय नमः। नमस्कार. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या दैनिक राशी भविष्य कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पंचांग हे विश्वाच्या ऊर्जेचा आरसा आहे, जे आपल्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करते. आजच्या ग्रहांची स्थिती जाणून घेण्यापूर्वी आपण आजच्या शुभ पंचांगावर एक नजर टाकूया. पण त्याआधी आमच्या या आध्यात्मिक कुटुंबाचा एक भाग होण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. आज बुधवार 5 ऑगस्ट 2026. आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची सप्तमी तिथी आहे. सप्तमी तिथी ही नवीन ज्ञान मिळवण्यासाठी आणि प्रगतीसाठी अत्यंत शुभ मानली जाते. आज अश्विनी नक्षत्र आहे, जे उत्साहाचे आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. आज संध्याकाळी 5:29 शूल योग असेल. आजचा सूर्योदय सकाळी 5:59 आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:07 होईल. दुपारी 12:33 पासून ते 2:11 राहू काळ असेल. या काळात महत्त्वाची कामे टाळावीत आणि आजचा सर्वात शुभ अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 पासून 12:59 असेल. आपले हे तारा सितारा कुटुंब पुढे नेण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज आणण्यासाठी आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडवर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटीशी देणगी देऊन आम्हाला मदत करू शकता. तुमची छोटीशी मदतही आमच्यासाठी खूप मोलाची आहे. ही मदत सक्तीची नाही. जर तुमचे प्रेम, तरी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी पुरेसे आहेत. चला तर मग देवाचे नाव घेऊन वळूया आजच्या राशी भविष्याकडे. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, आज 5 ऑगस्ट 2026 बुधवार तुमच्यासाठी आश्चर्यांनी भरलेला दिवस असणार आहे. आज चंद्र तुमच्याच राशीत म्हणजेच मेषरात आणि अश्विनी नक्षत्रात प्रवेश करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनातील भावनांमध्ये एक प्रकारची स्थिरता येईल आणि तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणे सोपे जाईल. आजचा दिवस तुमच्यासाठी आत्मविश्वासाने भरलेला असेल. आज तुमच्या राशीत चंद्राचे भ्रमण तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवत आहे. आजच्या दिवसाची सुरुवात जर तुम्ही शांतपणे आणि सकारात्मक ऊर्जेने केली, तर तुम्हाला दिवसभर खूप चांगले परिणाम मिळतील. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. अश्विनी नक्षत्राचा स्वामी केतू असल्याने तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची ओढ लागेल. मात्र दुपारनंतर अभ्यासातून थोडा ब्रेक घेऊन निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा. यामुळे तुमची बुद्धी अधिक तल्लख होईल. तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधांच्या बाबतीत आजचा दिवस खूप चांगला आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. जर तुम्ही कोणाला प्रपोज करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस अनुकूल आहे. गृहिणींसाठी आजचा दिवस घरगुती कामात व्यस्त असला तरी समाधानाचा आहे. घरातील वातावरण प्रसन्न राहील. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. मात्र कोणाशीही वाद घालणे टाळा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. विशेषतः पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवशी एक विशेष गोष्ट लक्षात ठेवा. आज तपकिरी रंगाचे कपडे परिधान करणे तुमच्यासाठी खूप भाग्यशाली ठरेल. सकाळी 10 ते 11 या वेळेत तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करा, कारण हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आज निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे हा तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. आज एक सत्कार्य म्हणून कोणाही भुकेल्या जीवाला अन्न द्या. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटते, आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत जास्त महत्त्वाची आहे की नशिबाची साथ? तुमच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत. हे सखोल ज्योतिषीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेत असते. कृपया या व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन आमच्या चॅनेलला आर्थिक सहकार्य करा. जर तुम्हाला देणगी देणे शक्य नसेल, तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय वृषभ राशीच्या जातकांनो, आज 5 ऑगस्ट 2026 बुधवार तुमच्यासाठी एक अतिशय शांत आणि मार्गदर्शक दिवस ठरणार आहे. आज चंद्र तुमच्या 12व्या भावात म्हणजेच मेष राशीत आणि अश्विनी नक्षत्रात संचार करत आहे.
तुमच्या राशीतच लग्नेश शुक्र आणि राहूचा प्रभाव असल्याने तुम्हाला आज एखाद्या अशा व्यक्तीची साथ मिळेल जी तुम्हाला मानसिक आधार देईल. जर तुम्ही सध्या एखाद्या कठीण परिस्थितीत अडकले असाल, तर आज तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळेल. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील त्या लोकांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे, जे नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहतात. तुमच्या कार्यक्षेत्रात आणि वैयक्तिक आयुष्यात आज घाईघाईने निर्णय घेणे टाळा, कारण चंद्राचे 12व्या भावातील भ्रमण तुम्हाला थोडे गोंधळात टाकू शकते. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस सैमाचा आहे. अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी आज ध्यान करा. नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल, ती सोडू नका. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस भावनिकदृष्ट्या समृद्ध आहे. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. मात्र कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवण्यापूर्वी परिस्थिती समजून घ्या. गृहिणींसाठी आजचा दिवस घरगुती कामात व्यस्त राहण्याचा आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि त्यांच्यासोबत वेळ घालवून कृतज्ञता व्यक्त करा. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस सावधगिरीचा आहे. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका. आज नवीन गुंतवणूक करणे टाळा, कारण राहूचा प्रभाव तुमच्या राशीवर आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. चालताना किंवा प्रवासात काळजी घ्या. आजचा शुभ उपाय, आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजू व्यक्तीला पाणी किंवा थंड पेय दान करा. आजचा दिवस शांत राहून आणि इतरांचे ऐकून घेण्याचा आहे. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या वतीने एक प्रश्न. तुमच्या आयुष्यातील अशी कोणती व्यक्ती आहे जिच्या एका शब्दाने तुम्हाला नेहमी मानसिक शांती मिळते? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो, आज 5 ऑगस्ट 2026 बुधवार तुमच्यासाठी एक आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 12व्या भावात म्हणजेच मेष राशीत प्रवेश करत आहे, ज्यामुळे तुम्हाला आज थोडे उदास किंवा मानसिकदृष्ट्या थकल्यासारखे वाटू शकते. तुमच्या राशीस्वामी बुध ग्रहाची स्थिती आणि मंगळाचा प्रभाव पाहता आज तुमच्या मनात विचारांचे काहूर माजलेले असेल. अशा वेळी स्वतःच्या मनातील नैराश्य इतरांवर काढणे टाळा, कारण यामुळे तुमचे नातेसंबंध बिघडू शकतात. आजचा माथे शांत रहा आणि सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या बोलण्यावर आज विशेष नियंत्रण ठेवा, कारण आजच्या दिवशी घाईघाईत काढलेले शब्द तुम्हाला मोठ्या अडचणीत टाकू शकतात. आजचा दिवस तुमच्यासाठी संयमाची परीक्षा घेणारा आहे, त्यामुळे वादविवाद टाळणेच हिताचे ठरेल. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात मन एकाग्र करणे थोडे कठीण जाईल. विचलित होण्यापेक्षा आज एखादे नवीन पुस्तक वाचण्यावर किंवा ध्यानावर भर द्या. तरुण वर्गासाठी आजचा दिवस भावनिक चढ उतारांचा आहे. प्रेमसंबंधात किंवा मैत्रीत आज कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. आज शांत राहून स्वतःच्या छंदांकडे लक्ष देणे जास्त फायदेशीर ठरेल. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील कामात व्यस्त राहण्याचा आहे. मनातील नकारात्मकता घालवण्यासाठी आज एखादे धार्मिक संगीत ऐका किंवा घरातील बागेत वेळ घालवा. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस सावधगिरीचा आहे. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका. आज नवीन गुंतवणूक करणे टाळा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. आज जास्त धावपळ करणे टाळा आणि शांतता राखा. आजच्या दिवशी संध्याकाळी 5:30 ते 7 या वेळेत तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. आजचा तुमचा भाग्यशाली रंग हिरवा आहे. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना दाणे टाका किंवा झाडांना पाणी घाला. यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. आजच्या दिवशी एक महत्त्वाचा प्रश्न. तुम्हाला काय वाटते? आयुष्यात कठीण काळात संयम राखणे जास्त महत्त्वाचे आहे की परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणे? तुमच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेते. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या विचारांची देवाणघेवाण करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय कर्क राशीच्या जातकांनो, आज 5 ऑगस्ट 2026
बुधवार तुमच्यासाठी एक भावनिक आणि संवेदनशील दिवस असणार आहे. आज चंद्र तुमच्या राशीपासून दशम भावात म्हणजेच मेष राशीत आणि अश्विनी नक्षत्रात संचार करत आहे. आज तुमच्या मनात इतरांबद्दल खूप दया आणि करुणा असेल. कोणालाही मदतीची गरज असेल तर तुम्ही धावून जाल. पण लक्षात ठेवा, आज स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका. इतरांना मदत करणे चांगलेच आहे, पण स्वतःचे समाधान आणि प्रगती ही तुमची पहिली प्राथमिकता असावी. आज लाल रंगाचे कपडे घालणे टाळा, कारण ते तुमच्यासाठी अनुकूल नाहीत. दुपारी 2:15 ते 4 वाजेपर्यंतचा वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. या काळात महत्त्वाची कामे पूर्ण करा. आज जुन्या मित्रांशी संपर्क साधा, त्यांच्याशी बोलल्याने तुम्हाला खूप हलके वाटेल. तुमच्या पत्रिकेत गुरुग्रहाचा प्रभाव तुमच्या प्रगतीला नवी दिशा देत आहे. त्यामुळे अंतर्ज्ञान वाढवण्यासाठी ध्यान करा. आज एक विशेष प्रश्न, तुम्हाला काय वाटते, आयुष्यात प्रगती करण्यासाठी कष्टापेक्षा नशिबाची साथ जास्त महत्त्वाची असते का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर स्कॅन करून देणगी द्या. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय सिंह राशीच्या जातकांनो, आज 5 ऑगस्ट तुमच्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे. परंतु मेष राशीतील चंद्राची स्थिती तुम्हाला थोडी आळशी आणि विचलित बनवू शकते. तुमच्या प्रगतीत अडथळा आणणाऱ्या गोष्टींवर विजय मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी अर्ज करत असाल, तर आजची अंतिम तारीख चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध राहा. आज तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी एक पक्का आराखडा तयार करावा लागेल, कारण नियोजनाशिवाय यश मिळणे कठीण आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे आणि सकाळी 11:10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आहे. राहूच्या सावलीमुळे मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे स्वतःला शांत ठेवण्यासाठी एखादे पुस्तक वाचा किंवा ध्यान करा. विविध वयोगटांसाठी मार्गदर्शन विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात एकाग्रता कमी राहू शकते. त्यामुळे मोबाईलपासून दूर राहून पुस्तकांशी मैत्री करा. तरुण वर्गासाठी आज प्रेमाच्या बाबतीत घाई नको, शांत राहून निर्णय घ्या. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आज कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. चालताना किंवा प्रवास करताना सावध राहा. आजचा सत्कार्य सल्ला, आज कोणाही गरजूला पाणी पाजा किंवा पक्ष्यांसाठी दाणे ठेवा. यामुळे तुमच्या मनातील गोंधळ दूर होईल. आजचा ज्योतिषीय प्रश्न, तुम्हाला काय वाटते, आयुष्यात नशिबापेक्षा कष्टाला जास्त महत्त्व आहे की कर्माला? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय कन्या राशीच्या जातकांनो, आज 5 ऑगस्ट 2026 बुधवार. आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. चंद्र तुमच्या राशीपासून 8व्या स्थानी म्हणजेच मेष राशीत संचार करत आहे, ज्यामुळे आज तुम्हाला मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. कामाच्या ठिकाणी किंवा वैयक्तिक आयुष्यात एकामागून एक समस्या उद्भवल्यामुळे मन थोडे विचलित होईल. अशा वेळी संयम राखणे हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. आरोग्याच्या बाबतीत आज विशेष काळजी घ्या, कारण वाढत्या तणावाचा तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. लक्षात ठेवा, हा काळ तात्पुरता आहे आणि लवकरच निघून जाईल. एका वेळी एकाच समस्येवर लक्ष केंद्रित करा. जर परिस्थिती हाताबाहेर जात असेल, तर तुमच्या जवळच्या व्यक्तींची किंवा कुटुंबातील सदस्यांची मदत घेण्यास संकोच करू नका. आज एक नवीन छंद जोपासण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे मन शांत होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता राखण्याचा आहे, तर नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी वाद टाळावेत. व्यावसायिकांनी आज मोठी गुंतवणूक करणे टाळावे. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आहाराकडे लक्ष द्यावे आणि शक्य असल्यास संध्याकाळी थोडा वेळ ध्यान करावे. आजचा तुमचा शुभ रंग गुलाबी आहे आणि दुपारी 4 ते 5:30 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करणे फायदेशीर ठरेल. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी किंवा दाणे द्या. यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की
तुम्हाला आयुष्यात कोणत्या गोष्टीमुळे सर्वात जास्त मानसिक शांती मिळते? निसर्ग, संगीत की ध्यान? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. प्रिय तूळ राशीच्या जातकांनो, आज 5 ऑगस्ट 2026 बुधवार तुमच्यासाठी एक अतिशय सकारात्मक आणि उत्साहाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 7व्या भावात म्हणजेच मेष राशीत आणि अश्विनी नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या भावनांमध्ये एक प्रकारचा समतोल आणि मनाची प्रसन्नता जाणवेल. आज तुमची संवाद कौशल्ये आणि आत्मविश्वास शिखरावर असतील, त्यामुळे याचा वापर करून तुम्ही तुमची प्रलंबित कामे पूर्ण करू शकता. तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवून आजच्या दिवसाच्या गोड आठवणी निर्माण करा. मात्र शनीची तीव्र ऊर्जा तुमच्या 6व्या भावात असल्याने आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. शाळकरी मुलांसाठी आजचा दिवस अभ्यासातील एकाग्रता वाढवणारा आहे. तरुण वर्गासाठी आजचा दिवस प्रेमात पारदर्शकता आणणारा आहे, पण घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील वातावरण आनंदी ठेवणारा आहे. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे, पण कामाच्या ठिकाणी कोणाशीही अहंकार दाखवू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज नियमित व्यायामाकडे दुर्लक्ष करू नये, कारण शनीचा प्रभाव तुमच्या आरोग्यावर ताण देऊ शकतो. आजचा शुभ रंग राखाडी आहे आणि सकाळी 8 ते 10 ही वेळच्यासाठी अत्यंत फलदायी आहे. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला मदत करा किंवा पक्ष्यांना पाणी ठेवा. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्या ग्रहाचा प्रभाव सर्वात जास्त जाणवतो असे वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा. हवा व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या. प्रिय वृश्चिक राशीच्या जातकांनो, आज 5 ऑगस्ट तुमच्यासाठी एक अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी दिवस आहे. आज चंद्र मेष राशीत आणि अश्विनी नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात नवनवीन कल्पनांचा उगम होईल. आज तर्कापेक्षा तुमच्या कल्पनाशक्तीला आणि अंतर्ज्ञानाला जास्त महत्त्व द्या. अनेकदा आपण प्रत्येक गोष्टीत तर्क शोधतो, पण आज मनाचे ऐकणे तुम्हाला योग्य दिशेला घेऊन जाईल. गोष्टी आपोआप मार्गी लागतील. त्यामुळे उगाचच ताण घेऊ नका. आजचा दिवस तुमच्यासाठी चांदीचा रंग अत्यंत शुभ आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत महत्त्वाची कामे करणे फायदेशीर ठरेल. मात्र आज एक विशेष काळजी घ्या. कोणाशीही विनाकारण वाद घालणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा, कारण मंगळाचा प्रभाव तुमच्या स्वभावात थोडी चंचलता आणू शकतो. आज शांत संगीत ऐकणे तुमच्यासाठी उत्तम उपाय ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात नवीन प्रयोग करण्याचा आहे. तरुणांनी आज आपल्या भावनांवर संयम ठेवावा. गृहिणींनी आज स्वतःसाठी थोडा वेळ काढावा. नोकरोक व्यवसायात आजचा दिवस प्रगतीचा आहे, पण घाईघाईने निर्णय घेऊ नका. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी किंवा दाणे द्या. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटते? आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय आपण आपल्या बुद्धीने घ्यावेत की आपल्या अंतर्ज्ञानाने? कमेंटमध्ये सा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. प्रिय धनु राशीच्या जातकांनो, आज 5 ऑगस्ट तुमच्यासाठी मानसिक संयमाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 5व्या भावातून मेष राशीत आणि अश्विनी नक्षत्रात प्रवेश करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात विचारांचे काहूर माजू शकते. जीवनातील धावपळीमुळे निर्माण झालेला ताण तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत आहे, हे आज तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल. यामुळे तुम्ही थोडे चिडचिडे होऊ शकता आणि नकळतपणे आपल्या जवळच्या व्यक्तींशी वाद घालू शकता. आजचा मंत्र आहे संयम. जर तुम्हाला कोणावर राग येत असेल किंवा काही कठोर बोलावेसे वाटत असेल, तर क्षणभर थांबा आणि शांत रहा. तुमच्या राशीत गुरूची कृपा असली तरी आजचा दिवस रागावर नियंत्रण ठेवण्याचा आहे. शाळकरी मुलांनी आज अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, कारण विचलित होण्याची शक्यता आहे. तरुण वर्गासाठी आजचा दिवस भावनेपेक्षा तर्काला महत्त्व देण्याचा आहे. गृहिणींनी आज घरातील वादांपासून दूर राहावे आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. नोकरी आणि व्यवसायात आज घाईघाईने निर्णय घेऊ नका.
ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास शांत ठिकाणी वेळ घालवावा. आज रॉयल ब्लू किंवा गडद निळा रंग वापरणे टाळा. दुपारी 1 ते 2:30 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. आज सत्कार्य म्हणून कृतज्ञता व्यक्त करा, म्हणजे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. आजचा प्रश्न: तुमच्या आयुष्यातील अशी कोणती गोष्ट आहे, ज्याबद्दल तुम्ही देवाला रोज कृतज्ञता व्यक्त करता? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. प्रिय मकर राशीच्या जातकांनो, आज 5 ऑगस्ट 2026 बुधवार तुमच्यासाठी थोडा संयमाचा आणि सावधगिरीचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 4थ्या भावात म्हणजेच मेष राशीत संचार करत आहे, ज्यामुळे तुम्हाला मानसिक अस्वस्थता किंवा चिडचिड जाणवू शकते. तुमच्या राशीस्वामी शनीची स्थिती आणि राहूचा प्रभाव तुमच्या दिनचर्येत व्यत्यय आणू शकतो. त्यामुळे आज कोणतीही मोठी जोखीम घेणे टाळा. आज तुम्ही ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे तुम्हाला थोडी निराशा वाटू शकते. पण लक्षात ठेवा, हा काळ तात्पुरता आहे. आजच्या दिवशी वादविवाद करणे पूर्णपणे टाळा, कारण शब्दांमुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन: विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात लक्ष केंद्रित करणे थोडे कठीण जाईल. मन विचलित होऊ शकते, त्यामुळे शांत राहून अभ्यासाला सुरुवात करा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस भावनेपेक्षा तर्काला महत्त्व देण्याचा आहे. प्रेमसंबंधात घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील कामात व्यस्त राहण्याचा आहे. घरातील सदस्यांशी बोलताना संयम ठेवा. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस आव्हानात्मक आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी वाद घालणे टाळा. आज कोणतीही नवीन गुंतवणूक करणे टाळा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. विशेषतः सांधेदुखी किंवा पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आजचा शुभ उपाय: आज सुवर्ण पिवळा रंग परिधान केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत तुम्हाला थोडे हलके आणि प्रसन्न वाटेल. तेव्हाच महत्त्वाची कामे करा. आज एक सत्कार्य म्हणून कोणाही गरजूला पाणी किंवा अन्न दान करा. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे की आयुष्यातील कठीण प्रसंगात तुम्हाला सर्वात जास्त मानसिक बळ कशातून मिळते? ध्यान, संगीत की कुटुंबाचा आधार? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, आज 5 ऑगस्ट तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक दिवस असू शकतो. आज चंद्र तुमच्या 3ऱ्या भावात म्हणजेच मेष राशीत आणि अश्विनी नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील विविध क्षेत्रात थोडी धावपळ किंवा गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. आजच्या ग्रहस्थितीनुसार तुमच्या आयुष्यात काही अनपेक्षित बदल घडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिकदृष्ट्या तयार राहा. आजचा सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे तुमचे वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य यांची सरमिसळ करू नका, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालणे टाळा आणि शांत राहून परिस्थिती हाताळा. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात लक्ष केंद्रित करणे थोडे कठीण जाईल. मन विचलित होऊ शकते, त्यामुळे आज कठीण विषयांचा अभ्यास करण्याऐवजी उजळणीवर भर द्या. तरुण आणि नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस संयमाचा आहे. ऑफिसमधील राजकारणापासून लांब राहा आणि आपल्या कामावर लक्ष द्या. कोणालाही न विचारता सल्ला देणे टाळा. गृहिणींसाठी आजचा दिवस कुटुंबासोबत घालवण्यासाठी उत्तम आहे. घरातील सदस्यांशी संवाद साधा, यामुळे मनातील तणाव कमी होईल. व्यावसायिक वर्गासाठी आज कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेणे टाळा. भागीदारीत काम करत असाल तर स्पष्टता ठेवा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. विशेषतः रक्तदाब किंवा सांधेदुखीचा त्रास असल्यास आज धावपळ टाळा. आजच्या दिवशी पिवळा रंग तुमच्यासाठी शुभ आहे. दुपारी 2:30 ते 4 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. आज एक सत्कार्य म्हणून कुटुंबासोबत वेळ घालवा. हेच तुमच्यासाठी सर्वात मोठे औषध आहे. शनीच्या ऊर्जेला संतुलित करण्यासाठी तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी एखादी छोटीशी धातूची वस्तू किंवा यंत्र ठेवा, ज्यामुळे तुम्हाला स्थिरता मिळेल. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे: तुम्हाला काय वाटते? आयुष्यातील कठीण प्रसंगात संयम ठेवणे जास्त महत्त्वाचे आहे की परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणे? तुमच्या अनुभवावरून कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो.
कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय मीन राशीच्या जातकांनो, आज 5 ऑगस्ट 2026 बुधवार तुमच्यासाठी एक अतिशय सुखद आणि सकारात्मक दिवस घेऊन आला आहे. आज चंद्र तुमच्या दुसऱ्या भावात म्हणजेच मेष राशीत आणि अश्विनी नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनातील गोंधळ दूर होऊन एक प्रकारची स्थिरता येईल. तुमच्या राशीस्वामी गुरूची स्थिती कर्क राशीत पुष्य नक्षत्रात असल्यामुळे तुम्हाला आज एक वेगळाच आत्मविश्वास जाणवेल. आज तुम्ही तुमच्या सर्व ऊर्जा सकारात्मक कामात लावू शकाल, ज्यामुळे तुम्हाला एक प्रकारचे मानसिक समाधान मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच चांगला आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आज दुपारी 3:15 आधी तुमची सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, कारण त्यानंतर ग्रहांच्या स्थितीत थोडा बदल होत आहे. आज दिवशी लिंबू रंगाचे कपडे परिधान करणे तुमच्यासाठी खूप शुभ ठरेल, कारण हा रंग तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास मदत करेल. विविध वयोगटातील आणि क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगती करण्याचा आहे. तुमची एकाग्रता वाढेल, त्यामुळे कठीण वाटणारे विषय आज सहज समजतील. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल आणि एकमेकांवरील विश्वास वाढेल. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडण्याचा आहे. आज तुम्ही एखादा नवीन पदार्थ बनवून कुटुंबाला खुश करू शकता. नोकरी आणि व्यवसायात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. मात्र कोणाशीही वाद घालणे टाळा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. शनीचा प्रभाव तुमच्या राशीवर असल्याने सांधेदुखी किंवा वातविकाराचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे जास्त धावपळ टाळा. आजच्या दिवशी एक सत्कार्य म्हणून स्वतःच्या हाताने एखादा पौष्टिक आणि सात्विक आहार तयार करून तो गरजू व्यक्तीला किंवा घरातील कोणाला तरी प्रेमाने खाऊ घाला. यामुळे तुम्हाला खूप मानसिक शांती मिळेल. आज एक महत्त्वाची सूचना म्हणजे कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. विशेषतः आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटते, आयुष्यात कठीण प्रसंगात संयम राखणे जास्त महत्त्वाचे आहे की धैर्याने निर्णय घेणे? तुमच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो, त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आम्हाला दररोज नवीन माहिती देण्यास प्रेरित करतो.